नमस्कार मित्रांनो, MIDCचे हॉल तिकीट साईटवर उपलब्ध झालेले आहे। जर तुम्ही MIDCसाठी अर्ज केला असेल तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून डायरेक्टली साईटवर येऊ शकता। साईटवर आल्यानंतर बघा हॉल तिकीट डाउनलोडचं जे ऑप्शन आहे हे उपलब्ध करून दिलेलं आहे। तर बघा 22 तारखेपासून हॉल तिकीट डाउनलोड सुरू झाले आहे आणि 3 तारखेपर्यंत डाउनलोड करू शकतो। तर यामध्ये लॉग इन क्रेडिशनल म्हणून ऑप्शन दिलेला आहे। तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे एक रजिस्ट्रेशन किंवा रोल नंबर, एक मेसेज किंवा तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्यावरती रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्ही तुमचा पासवर्ड इन्सर्ट करू शकता जो तुम्हाला फॉर्म भरताना मिळालेला आहे, किंवा तुम्ही इथे तुमची जन्मतारीखसुद्धा टाकू शकता। तर जन्मतारीख तुमची जर 4 सप्टेंबर 1991 असेल तर तुम्हाला तिथे 04-09- आणि शेवटचे 2 डिजिट म्हणजे 91 असे तुम्हाला तिथे टाकावं लागेल। आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमची हॉल तिकीट तुमच्यासमोर ओपन होईल। तर अशा प्रकारे तुम्ही MIDC भरती 2023 साठी जर अर्ज केला असेल तर तुमचे हॉल तिकीट साईटवर उपलब्ध झालेले आहे। आणि एक लक्षात असू द्या, पेपरच्या 7 दिवस अगोदर तुमची हॉल तिकीट मिळत आहे। म्हणजे जर तुमचा पेपर 3 तारखेला असेल तर तुमची हॉल तिकीट आलेली नाही आहे, तुमची हॉल तिकीट 1 ते 2 दिवसानंतर येणार आहे। तर असे लक्षात असू द्या आणि त्यानंतर तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करा। तशा प्रकारे तुम्हाला मेसेज व मेलसुद्धा MIDC मार्फत येत आहे। IBPS कडून मेसेज मेल सुरू आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर आहे त्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत आहे आणि अशा प्रकारे 7 दिवस अगोदर बाकी पदांचे सुद्धा हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाणार। तर लवकरात लवकर आपले हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या व या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।